नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पीक विमा संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. तर आता येत्या 15 दिवसात खरीप पीक विमा 2024चा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे, अशी माहिती समोर आलेली आहे. तर मित्रांनो, सविस्तर माहितीसाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, खरीप हंगामात पिकांचं नुकसान झालं असलं तरी रब्बीचं पेरणीसाठी मदत म्हणून पीक विमा अग्रिम शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित असतं. सध्या राज्यात रब्बीच्या पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी देखील नवीन वर्ष सुरू होऊन एक आठवडा देखील पूर्ण झालेला आहे. तर मित्रांनो, असे असून सुद्धा म्हणजे मागील खरीप 2024चा पीक विमा अग्रिम अजूनही शेतकऱ्यांना मिळाला नाही. तर त्यामुळे कृषी विभागाने तात्काळ पीक विमा कंपन्यांना सूचना देखील दिल्या असून त्यांच्यावर कारवाई देखील करावी, अशी मागणी आता सर्व शेतकरी स्तरावर आणि विरोधकांकडून सुद्धा करण्यात येत आहे. तर मित्रांनो, आता याच संदर्भात पुढच्या आठवड्याची एक बैठक घेऊन पुढचा निर्णय हा घेण्यात येणार आहे. तर मित्रांनो, काय निर्णय आहे तो आपण पुढे बघू. तर मित्रांनो, राज्यातील शेतकरी पीक विमा अग्रिमच्या प्रतीक्षेत आहे. तर मित्रांनो, 1 जून नंतर चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे पेरणी योग्य पाऊस होताच त्यांनी पेरण्या पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे यावर्षी पीक विमा भरण्यास लवकर सुरुवात झाली होती आणि ती झाली असून देखील अजूनही शेतकरी या पीक विम्यासाठी वंचित आहेत. तर मित्रांनो, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीत वेळोवेळी ठिकठिकाणी अतिवृष्टी व सततचा पाऊस झाला होता. त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं होतं. तर मित्रांनो, 1 जुलै ते 1 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. महसूल विभागाने आणि कृषी विभागाने विमा कंपन्यांना वेळोवेळी सांगितले देखील होते आणि पंचनामे करण्यात देखील आले होते. तर मित्रांनो, पंचनामे पूर्ण होताच निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली होती. तर त्या कालावधीतच शेतकऱ्यांना विमा लाभ देणे उचित नव्हते असे त्यांना वाटले आणि तेवढा विमा अग्रिम हा शेतकऱ्यांना देण्यात आला नव्हता. परंतु आता नवीन वर्ष देखील सुरू झाले आहे आणि नवीन कृषी मंत्री देखील नियुक्त झाले आहेत, तरी पीक विमा अजूनही शेतकऱ्यांना मिळाला नाही. तर मित्रांनो, तात्काळ पीक विमा शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून सर्व स्तरावर होत आहे आणि विरोधकही आता यावर आक्रमक झालेत. तर मित्रांनो, आता ह्या आठवड्यामध्ये खरीप पीक विमा 2024मध्ये लाखो शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसान झाल्याने आता हजारो शेतकरी या अग्रिमसाठी पात्र झालेले आहेत. तर मित्रांनो, आता या शेतकऱ्यांना लवकरच अग्रिम पीक विमा मिळणार असे सांगितले आहे. तर मित्रांनो, या संदर्भात एका कृषी अधिकाऱ्याने सांगितले की जो काही पीक विमा आहे अग्रिम संदर्भात, तर या आठवड्यामध्ये फायनल बैठक होणार आहे आणि त्या बैठकीत फायनल निर्णय निकाल होणार आहे आणि त्याच्यानंतर येत्या 15 दिवसाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना अग्रिम 2024चा जो काही पीक विमा आहे तो मिळणार आहे. तर मित्रांनो, अशी ही अपडेट होते पीक विम्यासंदर्भात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.